आठवलं म्हणून सांगतो, टू पी ऑर नॉट टू पी, दॅट इज द क्वेश्चन. प्यावे की पिऊ नये हा एक जटिल सवाल आहे. जगण्याच्या मंथनामध्ये माणसाच्या हाती लागलं एक अद्भुत रसायन. रंग, रूप, रस, नाद आणि गंध अशी पंचेंद्रियांना उत्तेजना देणार, देहाच्या आत वसलेल्या प्राणाला उन्मनी अवस्था प्रदान करणार. डू यू नो व्हॉट इज उन्मनी? उन्मनी इज स्टेट ऑफ माइंड. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू एक्सप्लेन. इट्स इंटँजिबल. रेस्टलेस, अस्वस्थ, तळमळणार, जीवावर शांतपणे हुंकार घालणार. बरं का, आमचे अण्णा होते ना, त्यांना बाई बरोबर वाचनाचा सुद्धा खूप नाद होता. रात्रंदिवस वाचत बसायचे. एकदा कुठेतरी त्यांच्या वाचनात आलं की दारूमुळं अमुक होतं, दारूमुळं तमुक होतं. दुसऱ्या दिवसापासून अण्णांनी वाचन सोडून दिलं. अशी दारू, सोमरस, मदिरा, वारुणी, सुरा, शांभवी, किती सुंदर नावं हिची. चटकिणीच्या जादूसारखी भलतीच भारी कामं हिची. जड देहाला घोटागणिक पिसासारखे हलके करते. मनावरचं दाट दुःख चुटकी जरशी पुसून टाकते. बरं का, ही ओठातून पोटात उतरता दाबता येईल असं उमळा नाही. काय समजलं दीक्षित? पोटात एक असला चुकार चालणार नाही. सैतानानं यात आपली सारी गुपितं दडवली. कैक नवऱ्यांची काळीज सिंहासारखी घडवली. काय दीक्षित, तुम्ही सुद्धा घेतल्यावर बायकोसमोर जरा असं सिंहासारखं होतं की नाही? आमच्या अण्णांना कोणीतरी शहाण्यानं विचारलं की दारू प्यायल्याने प्रश्न सुटतात का? अण्णा म्हटले नाही, पण भाडकाव दुधामुळे सुद्धा कुठे सुटतात.